पुतळा दुर्घटनेतून राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे। पुतळा दुर्घटनेनंतर मवियाने राजकीय सर्वे केलेला आहे। सर्वेत मवियाला राजकीय फायदा होत असल्याचा निष्कर्ष पाहायला मिळतोय। मवियाला पुतळा दुर्घटनेचा राजकीय फायदा उचलायचा आहे का, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेत महाविकास आघाडी राजकीय संधी शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। पुतळा दुर्घटनेचा किती राजकीय फायदा मिळेल याचा सर्वे केल्याची बाब आता उघडकीस आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुतळा दुर्घटनेतून राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। पुतळा दुर्घटनेनंतर मवियाने एक राजकीय सर्वे केलेला आहे। या सर्वेमध्ये मवियाला राजकीय फायदा होत असल्याचा निष्कर्ष हा समोर आल्याचा पाहायला मिळत आहे। पाहूया आपण हा सर्वे नेमका काय सांगतोय। या सर्वेनुसार मवियाला 180 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महायुतीला 70 ते 75 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे। सर्वेनुसार मवियाला 180 ते 200 जागा मिळू शकतात। महायुतीला 70 ते 75 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील सर्वे समोर आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला देखील अधिक जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय। पुतळा दुर्घटना प्रकरण आणि या घटनेनंतर आता एक राजकीय सर्वे करण्यात आलेला आहे। ज्या सर्वेमध्ये आपण पाहतोय की मवियाचं पारडं हे जड मानलं जात आहे, पण अर्थातच सर्वे मवियाला राजकीय फायदा होत असल्याचा निष्कर्ष आहे, पण पुतळा दुर्घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। या निमित्ताने एक सर्वे समोर आलेला आहे आणि या सर्वेमध्ये मात्र महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। पुतळा दुर्घटनेतून राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। हा सर्वे नेमका काय ते आपण पुन्हा एकदा पाहूया। पहा सर्वेची आकडेवारी नेमकं काय सांगतेय। या सर्वेनुसार मवियाला 180 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज आहे। महायुतीला 70 ते 75, काँग्रेस पक्षाला 80 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना प्रवक्ते भरत गोगावलेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचा लोकशाही मराठीमध्ये। एक सर्वे करण्यात आलेला आहे पुतळा दुर्घटनेनंतर राजकीय संधी शोधण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवाल थेट यातून उपस्थित होतोय। या सर्वेनुसार मवियाचं पारडं जड आहे, तर महायुतीला 70 ते 75 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पण मुद्दा हा आहे, पुतळा दुर्घटनेनंतर मवियानं जो राजकीय सर्वे केलाय तो पुतळा दुर्घटनेतून राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न आहे का? बरोबर आहे, राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न आहे। जो पुतळा पडला हे सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे, की असं नाही आहे की त्यांना दुःख झालंय आणि आम्हाला काय आनंद झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती माफी मागितली, काल पंतप्रधानांनी माफी मागितली, कारण जे अनावधाने घडलं ते घडलं, त्यामध्ये काही कोण नाकारत नाही किंवा काय नाही। परंतु त्याचं भांडवल घेऊन जर हे पुढे जात असतील तर हे महाराष्ट्रातली जनता कधी त्यांना माफ करणार नाही आहे। हा, जे झालंय, जे बोलणं झालं, चर्चा झाली, त्याने आम्हाला टोचलं, सगळं झालं, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। पण कोणाला असं वाटतंय की शिवाजी महाराजांचा अपमान व्हावा, पुतळा पडावा किंवा इतर काय गोष्टी, असं कुठल्याच हिंदू माणसाला वाटणार नाही आहे। आणि म्हणून आम्ही सांगू इच्छितो, हा फक्त फायदा उचलण्याचं काम हे महाविकास आघाडीवाले करतायत, ह्याच्या पलीकडे आम्हाला काय सांगता येत नाही आहे। कारण त्यांनी प्रत्येक वेळेला संधी शोधतायत, विकास काम त्यांच्या हातामध्ये काही नाही, काही केलेलं नाही, करू शकत नाहीत, करणार नाहीत, आणि त्याच्यामुळे मग अशा काही कुठं काही घटना घडतायत
आणि लगेच आम्ही ते उचलतोय एवढंच फक्त त्यांच्यावरती आहे. कारण बदलापूरची घटना आपण पाहिली, कोणाला सहन होणारी घटना आहे ती. सगळेच आपण त्याच्यामध्ये नाराज आहोत, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु कुठल्याही गोष्टीला प्रमाण असतं आणि प्रमाणाच्या बाहेर गेल्यावर काय अवस्था होते ते आता आम्ही त्यांना दाखवून देऊ. अगदी गोगावले साहेब, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा. या सगळ्यावर आपण महाविकास आघाडीकडून सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. पण या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीकडे. लोकशाही मराठीमध्ये खरं तर एक सर्वे समोर आलेला आहे आणि या सर्वेनुसार मवियाला 180 ते 200 जागा मिळतील असा अंदाज आहे. पण महायुतीला मात्र 70 ते 75 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुद्दा हा आहे, हा सर्वे ज्या पार्श्वभूमीवर आलाय तो अर्थातच पुतळा दुर्घटनेचं प्रकरण आणि याच घटनेतून राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न होतोय का, हा मुद्दा आहे. कोणी केलाय तर सर्वे महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय. विरोधक जे आहेत की त्यांना काम तर कुठलं करायचं नाहीये, महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट नाही, नागरिकांच्या कुठल्या समस्या सोडवायच्या नाहीत, परंतु सरकार महायुती कुठे अडचणीत सापडेल किंवा तो खोटा नेरेटिव्ह कसा सेट करायचं ते सध्या महाविकास आघाडीचं काम जोरदार चालू आहे. एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या पुतळ्याबाबतली दुर्घटना घडली, महाराजांवर राजकारण असो, या आधी सुद्धा लोकांनी ते स्वीकारलेलं नव्हतं आणि यापुढेही महाराष्ट्रातील लोक ते स्वीकारणार नाहीत. आणि ज्या काही महिलांच्या, लहान मुलींच्या बाबतीत अत्याचाराच्या घटना झाल्यात तर पोलीस यंत्रणेने ताबडतोब 24 तासाच्या आत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्यांना लवकरात लवकर वर्षाच्या आत फास्ट ट्रॅकवर कशी शिक्षा होईल कायद्याने, हे या सगळ्या गोष्टी सरकार बघत आहे. परंतु विरोधकांना इलेक्शन आल्यामुळे आता सातत्याने, पहिल्यांदा मागच्या लोकसभेला त्यांनी जाणून बुजून संविधान बदलणार हा निरेटिव्ह सेट केला. आता तो लोकांसमोर आलेला आहे की तो खोटा होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घटनेत जी दुर्घटना घडली त्याचं राजकारण करू पाहतायत, परंतु महाराष्ट्राची जनता ते होऊ देणार नाही. या आधी सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं नव्हतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडी उद्या उठून 288 ते 288 त्यांचे येणार आहेत म्हणले तरी आम्हाला आणि जनतेला फरक पडत नाही. विधानसभामध्ये जनता दाखवून देईल की ज्यांनी थेट योजना त्यांच्या खात्यापर्यंत आणल्या, ज्यांनी भ्रष्टाचार होऊन दिला नाही आणि नागरिकांची कामं केली, त्या लोकांशी काम करणाऱ्या सरकारशी जनता पाठीशी उभी राहील. निश्चित. पण रुपालीताई, एकूणच हा जर सर्वे पाहिला तर या सर्वेमध्ये तुम्हाला सांगते मी, राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला गेलाय, तर महायुतीला केवळ 70 ते 75 एकूण. मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही जे काही सांगता की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाला एवढे आहेत, हे सगळे सर्वे केलेत कुणी? हे महाविकास आघाडीने केलेत. त्याच्यामुळे ते उद्या जवळजवळ म्हणजे काँग्रेस असेल, मोठे साहेबांचा गट असेल किंवा उद्धव साहेबांचा असेल, हे 288 वाटून घेऊन सगळे 288 त्यांचे निवडून येतील हेही सांगू शकतात. लोकशाहीने त्यांना तो अधिकार आहे. परंतु विधानसभेमध्ये लोक जो निकाल देणार आहे तो बघण्यासारखा असणार आहे. दरवेळेला भावनिक किंवा काहीतरी खोटा नेरेटिव्ह सेट करून जनता त्याला बळी पडणार नाही. आता जनतेला महाराष्ट्राच्या कळलेलं आहे. तुम्ही जर बघितलं, आता लाडकी बहीण योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, याच्यामध्ये सरकारच्या थेट योजना जाहीर झाल्या आणि थेट लोकांच्या म्हणजे नागरिकांच्या अकाउंटमध्ये त्या पोहोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे जनता विचार करणार ना की आधीचे सरकार हे घोषणा करत होतं, योजना मिळत कुणाला तरी चिरीमिरी द्यावी लागत होती, तो सगळा प्रकार माननीय अजितदादांनी महायुतीच्या ह्याच्यातनं बंद केलेला आहे. त्यामुळे जनता निश्चित महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील ही मला खात्री आहे. निश्चित. रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तुम्ही जनसन्मान यात्रेत आहात पण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे राम सातपुते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सातपुतेजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. बघा, एक सर्वे समोर आलेला आहे आणि हा सर्वे असा सांगतोय, माझा आवाज पोहोचतोय? हो हो. हा सर्वे असा सांगतोय
की मवियाला 180 ते 200 जागा मिळतील, महायुतीला मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत 70 ते 75 जागांवर समाधान मानावं लागेल। पण मुद्दा हा उपस्थित होतोय, हा सर्वे ज्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आलाय ती घटना पुतळा दुर्घटनेचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा दुर्घटना प्रकरण, आणि या घटनेनंतर हा सर्वे समोर येतो। त्यामुळे मुद्दा उपस्थित होतोय, या घटनेच्या माध्यमातून राजकीय लाभार्थी पुढे येत आहेत का? छत्रपती शिवाजी महाराज हे उभं महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं आराध्य दैवत आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे ही एक दुर्घटना आहे आणि या दुर्घटनेचा कुठेतरी राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जो उपयोग या ठिकाणी महाविकास आघाडीची लोक करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे। सर्वप्रथम मी या महाविकास आघाडीचं जे काही राजकारण चाललंय याचा निषेध करतो आणि आपण जे म्हटलात की सर्वे महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर 2014 ते 2019 भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना केलेला विकास पाहिलाय, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट पाहिली आहे, गोरगरीब सामान्य जनतेसाठीच्या योजना बघितल्यात आणि आता लाडकी बहीण सारखी एक चांगली योजना राज्यामध्ये आणायचं काम महायुतीच्या सरकारने केलंय। परंतु कुठंतरी अशा पद्धतीचं राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, अतिशय खालच्या थराला जायचं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केलंय आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्र याला उत्तर देईल आणि पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल हा मला विश्वास आहे। म्हणजे सातपुतेजी तुम्हाला थेट म्हणायचं आहे की हा सर्वे म्हणजे कपोलकल्पित आहे? निश्चित हे 4 भिंतीमध्ये बसून सर्वे केलेला असेल, कारण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीचं काम बघितलंय, लाडकी बहीण सारखी योजना आता त्या ठिकाणी सुरू झाली, लोकांच्या खात्यावरती, महिलांच्या माता भगिनींच्या खात्यावरती पैसे जायला लागलेत आणि याचीच मळमळ म्हणून असे फेक सर्वे पुढे आणायचे हे महाविकास आघाडीचा धंदा आहे आणि हा जुना आहे। त्यांनी काहीतरी नवीन स्टंटबाजी करावी जेणेकरून लोकांना लक्षात येईल की याच्यात काहीतरी तथ्य आहे, परंतु हे तथ्यहीन अशा पद्धतीचे सर्वे हे महाविकास आघाडीची लोक आणण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत। अगदी सातपुतेजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर राजकोट किल्ल्यावर मवियाच्या नेत्यांनी दाखल होणं असू दे, या सगळ्या संदर्भात निषेध मोर्चा काढणं असू दे, या मोर्चानंतर झालेल्या पत्रकार परिषदा असू दे आणि त्यानंतर आलेला हा सर्वे कसं म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही खऱ्या अर्थाने दुर्घटना आहे, परंतु कुणालाही म्हणजे राग येईल अशा पद्धतीची घटना आहे। परंतु अशा घटनेचा जर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे लोक जे प्रयत्न करतायत हे असं होत असेल तर खऱ्या अर्थानं हे अतिशय निषेधार्ह आहे आणि जनतेसाठी काय काम केलं याच्यावरती निवडणूक लढा अशा पद्धतीने जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा जर आपण राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजण्यासाठी जर उपयोग करत असाल तर महाराष्ट्राची जनता हे कदापि माफ करणार नाही आणि येत्या काळामध्ये या महाविकास आघाडीच्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे। अगदी एकूणच हा सर्वे म्हणजे थेट खरं तर विचारते, हा सर्वे म्हणजे स्वतःच कौतुक करून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रकार आहे? निश्चित याच्यामध्ये विदर्भात जागा इतक्या येतील असं नाना भाऊंनी सांगितलं असेल, कोकणामध्ये मुंबईत इतक्या जागा येतील, पश्चिम महाराष्ट्रात इतक्या जागा येतील, हे 4 पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन ह्या महाविकास आघाडीच्या लोकांनी अशा कागदावरचा सर्वे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। परंतु जनतेला हे माहिती आहे की येत्या काळामध्ये जर आपल्याला पूर्ण ताकदीने जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाहीये। हे महाविकास आघाडीचं जे वाझे प्रकरण असेल, बाकी सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवलेले आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने एक काल्पनिक सर्वे करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा यांचा उद्योग आहे। निश्चित सातपुतेजी, खरं तर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले राहावे ही विनंती आहे। सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत या सगळ्याविषयी बोलण्याकरता। राम सातपुते यांचा फोन कट झालेला आहे, आपण सुषमा अंधारे यांच्याकडे जातोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, हा जो सर्वे आलाय तुम्ही भाजपच्या लोकांना कशाला फोन इन जोडायला सांगता? ते बिचारे घाबरतात बोलायला, ते पळ काढतात।
समोरासमोर फेस करण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्याकडे नाही. ते फार फार तर आरेरावीने बोलू शकतात, गलिच्छ भाषा वापरू शकतात, शिवीगाळ आणि पोलिसांना धमक्या, पत्रकारांना धमक्या देऊ शकतात. ते वैचारिक युक्तिवाद करू शकत नाहीत. त्यामुळे राम सातपुतेंचं फोन कट करणं फार स्वाभाविक आहे. बोला ताई. सुषमाताई, मुद्दा हा उपस्थित होतोय. एक सर्व्हे समोर आलेला आहे, मवियानंच केलेला आहे, आणि तो सर्व्हे असा आहे, त्या सर्व्हेमध्ये 180 ते 200 जागा मवियाला मिळतील असं म्हटलं जात आहे. महायुतीला अर्थातच कमी जागा मिळतील असा हा सर्व्हे सांगतोय. 70 ते 75 असा मवियाचा खरं तर दावा आहे या सर्व्हेच्या माध्यमातून. पण मुद्दा हा उपस्थित होतोय, पुतळा दुर्घटना प्रकरणे नंतर किंबहुना राजकोट किल्ल्यावर मवियाचे सगळे वरिष्ठ नेते गेल्यानंतर, यानंतर निषेध मोर्चा काढल्यानंतर हा सर्व्हे समोर आलेला आहे. त्यामुळे कुठंतरी पुतळा दुर्घटनेनंतर मवियाचा हा सर्व्हे राजकीय संधी शोधण्याचा प्रयत्न आहे का, हा मुद्दा आहे. नाही, मला असं अजिबात वाटत नाही. किंबहुना ज्या काही पद्धतीने आत्ता सर्वे येत आहेत यावर काही मी फार हुरळून जाण्याचं किंवा माझ्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी हुरळून जाण्याचं सुद्धा काही कारण नाही. कारण अजून इलेक्शनला बराच वेळ आहे आणि आम्ही अजून ग्राउंडला जाऊन खूप काम करण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सर्वेकडे आम्ही निश्चितपणे आशादायी चित्र म्हणून बघितलं पाहिजे. मात्र या सर्वेने हुरळून जाण्याचं काही कारण नाही. अगदी धन्यवाद सुषमाताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सर्वेनं हुरळून जाण्याचं काही कारण नाही, आशादायी म्हणून नक्कीच या सर्वेकडे पाहिलं हवं असं सुषमा अंधारे यांनी या सर्वेवर वक्तव्य केलेलं आहे. अर्थात सर्वेत मवियाला राजकीय फायदा होत असल्याचा निष्कर्ष आहे. पण मविया पुतळा दुर्घटनेचा राजकीय फायदा उचलायचा प्रयत्न करते का, हा मुद्दा, हा सवाल यातून उपस्थित केला जातोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.